शंभूराज देसाई यांना बाळासाहेब देसाई या काँग्रेसच्या नेत्याचा मोठा वारसा आहे. ते ज्या विचारांशी बांधील होते तो विचार त्यांच्या या नातवाने कधीच सोडून किंबहुना त्यांच्या विरोधातील विचारसरणी स्वीकारून मंत्री झालेले आहेत. शिवेंद्रराजे भोसले छत्रपती शिवाजी महाराज यांचे वारस, की ज्या राजाने सर्व धर्म समभाव आणि महाराष्ट्राच्या सहिष्णुतेला एक वेगळा आयाम दिला. तसेच त्यांचे वडील काँग्रेस विचाराचे राज्याचे मंत्री होते. त्यांनीही साताऱ्यात भारतीय जनता पार्टी या पक्षाला कधी धारा दिला नाही. मात्र आता ते त्या पक्षामध्ये स्थिरावलेले आहेत. जयकुमार गोरे मूळचे व्यावसायिक होते. दिवंगत काँग्रेसचे नेते पतंगराव कदम यांच्या माध्यमातून अपघाताने राजकारणामध्ये प्रयत्न करून आले आणि भारतीय जनता पार्टीचे मंत्री झालेले. मकरंद पाटील आणि त्यांचे खासदार असलेले बंधू हे जिल्ह्याचे नेते. त्यांचे वडील लक्ष्मण पाटील की जे जिल्हा परिषद अध्यक्ष आणि खासदार म्हणून कार्यरत होते, काँग्रेस विचाराचे आणि शरद पवारांचे पाईक असणारे नेते म्हणून ते परिचित होते. मकरंद पाटील जर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असतील तरी पण त्यांनी ज्या लक्ष्मण तात्यांनी शिवसेना भारतीय जनता पार्टी याचा विरोध केला, त्यांच्याच मांडीला मांडी लावून व शरद पवारांना सोडून महायुतीत बसलेले आहेत. त्यामुळे या चारही मंत्र्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराची आणि सुसंस्कृत राजकारणाची चर्चा करू नये, कारण की त्या विचाराला त्यांनी कधीच तिलांजली दिली आहे.